आज आपण करणार आहे कैरीचं लोणचं. कैरी कट करून घेऊ. स्वच्छ धुतलेली कैरी कट करून घेऊ. याचे छोटे छोटे काप करून घेऊ. बी यातलं काढून टाकायचंय. कैरी आपली कट करून झालेली आहे. आता आपण याचा मसाला करून घेऊ. कैरीचा मसाला करण्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा धणे, 2 चमचे धणे घेतलेले, मेथ्या घेतलेल्या आहेत 1 चमचा, 2 चमचे लाल बेडगी मिरची घेतली, 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा मोहरी. 1 चमचा मोहरी घेऊ. त्यातच घ्यायचे 1 चमचा जिरे, 1 चमचा मेथ्या घ्यायच्या, 1-2 चमचे धणे. हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचंय. त्यात असेल तर 1 चमचा बडीशोप पण आपण टाकू शकतो. याच्यात छान लागतं, त्याच्याने पण फ्लेवर याचे. मसाला छान फ्राय झालाय. थोडा अगदी करून घ्यायचा गरम. काढून घेऊ आता. मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ. थोडा जाडसरच वाटून घ्यायचा. मसाला फिरून होतोय तोपर्यंत तेल गरम करायला ठेवून घेऊ. 3 चमचे तेल घ्यायचे. मसाल्यातच टाकून घेऊ लसूण. हे जाडसर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. मसाला आपला छान बारीक वाटून झालाय. तेल पण तापलेलंच आहे. तेलामध्ये टाकून घेऊ. यातच टाकून घेऊ हिंग. पाव चमचा टाकायचा. 1-2-3 चमचे लाल बेडगी मिरची. मिरची छान फ्राय करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. एक चमचाभर तेल अजून टाकलेले. मिक्स करून घेऊ. हे कैरीमध्ये आता हे मिक्स करून घेऊ. टाकायचंय 1 चमचा मीठ. हे मिक्स करून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर यात थोडी साखर पण टाकली तरी छान लागणार आहे. ही कैरी गोड आंबटच आहे म्हणून मी साखर टाकलेली नाहीये.
कैरीचं लोणचं आपलं झालेलं आहे. अगदी पटकन होतं हे. एक 5 मिनिटात होतच. खायला पण खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की करून बघा.